हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण दिवाळी स्पेशल बेसन लाडूची रेसिपी अशा प्रकारे करणार आहोत। चला तर बघूया। सर्वप्रथम आपण ही चना डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ। ही आपण अर्धा किलो घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। बेसन लाडूसाठी आपल्याला ती चांगली भाजून घ्यायची आहे। मंद गॅसवर अगदी डाग न पडता खरपूस आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला रवाळ पीठ हवंय, तर आपण ही घरघंटीवरून दळून आणणार आहोत। अगदी गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर आणि रव्यापेक्षा थोडंसं कमी असं। रवाळ म्हणजे अगदी रव्यासारखं नाही, रव्यापेक्षा पण थोडं कमी असं सरभरीत करून आणणार आहोत आपण। सर्वप्रथम आपल्याला ही डाळ चांगली भाजून घ्यायची आहे कढईत। आता आपण कढईमध्ये ही डाळ चांगली लो टू मीडियम गॅसवरच करून घेणार आहोत आपण। चला तर आता करून घेऊया आपण। अशी सतत एकसारखी हलवतच आपल्याला चांगली ही खरपूस अगदी सुगंध येईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। साधारण अशी भाजायला आपल्याला 12 ते 15 मिनिटं लागतात। म्हणजे आपल्याला जास्त पीठ खूप भाजायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी आधी अशी डाळ भाजून घेतल्यामुळे थोडंसं कमी हे लागतं, पीठ भाजायला थोडा कमी वेळ लागतो। मग ही आपण छान खरपूस अशी डाग न पडता चांगली भाजून घेणार आहोत। सतत अशी हे करतच हलवतच चमचा अगदी सतत फिरवतच हलवून घ्यायची आपल्याला असे सतत। तर आपले लाडू असे छान टाळ्याला चिटकणार नाही, तोंडात घालताच विरघळणारे असे पेढ्यासारखे लाडू होणार। जर आपण मार्केटचं पीठ वापरलं, बेसन पीठ, तर त्याने काय होतं, घशाला ते असे खाताना चिटकले जातात। त्यामुळे तसे लाडू मग खायला घरातले नको म्हणतात। मग ही प्रोसेस अगदी करणं गरजेची आहे। आपण घरीच अशी डाळ आणून छान ही खरपूस चांगली भाजली की रवाळ दळून आणायची, घरघंटीवरून 2 नंबरची प्लेट लावून दळून आणायची। आता माझ्याकडे घरघंटी आहे, त्यामुळे मी 2 नंबरची प्लेट लावून ही अशी छान रवाळ टेक्स्चरची करून घेणार आहे। असं करून घेऊया आपण। आता तुम्ही बघू शकता, आधी आपण डाळ जेव्हा भाजायला घेतली तेव्हा कशी होती आणि आता कशी। आता मला ही डाळ भाजायला 12 ते 15 मिनिटं लो फ्लेम वर लागले। तुम्ही आता डाळीचा कलर बघू शकता, अगदी किंचित डाग पडले, अगदी किंचित, आणि सुवास अगदी डाळीचा भाजताना खमंग घरभर पसरलेला आहे। आणि अशी मोकळी मोकळी बघा, अशी कसा आवाज येतोय, अशी आपल्याला करून घ्यायची। मी एकसारखं हलवत करून घेतलेली आहे। आता आपण ही थंड करूया आणि घरघंटीवरून बारीक रवाळ करून आणूया सरसरीत 2 नंबरची प्लेट लावून। जर तुमच्याकडे गिरणी नसेल अवेलेबल, घरामध्ये घरघंटी नसेल, तर तुम्ही आपली जी गिरणी असती तिथे गेलात आणि त्यांना जर सांगितलं की लाडूचं पीठ दळून हवंय, तर त्यांना बरोबर माहिती असतं। तरी पण त्यांना एकदा सांगायचं लाडूसाठी थोडंसं किंचित रवाळ टेक्स्चर हवंय, ते बरोबर देतात लाडूचं म्हटल्यावर करून। तसं गिरणीतून करून आणू शकतो। तर चला तर मी आता हे थंड करून आता मी दळून आणते। आता आपण जी डाळ भाजली होती ते आपण घरघंटीवरून असं टेक्स्चर बघा तुम्ही, असं हवंय आपल्याला। असं आपण रव्यापेक्षा थोडं बारीक आणि गव्हाच्या पिठापेक्षा थोडं जाड असं आपण दळून आणलेलं आहे 2 नंबरच्या प्लेटवर। आणि इथे आपण घेतलीये अर्धा किलोला, म्हणजे हे पीठ आपलं बसलं ह्या वाटीप्रमाणे 2.5 वाटी। हे पीठ 2.5 वाटी भरलं तर ह्याच वाटीचं प्रमाण ठेवून आपण ही साखर घेतलेली आहे आपण 300 ग्रॅम, 2 वाटी, आणि 1 वाटी आपण मेल्ट करून तूप घेतलेला आहे, हे आहे 200 ग्रॅम। ही साखर आहे 300 ग्रॅम। आपण इथे भुरा साखर वापरलेली आहे, तुम्ही बघा, असं मार्केटमध्ये असं भुरा साखर भेटती, तगार पण म्हणतात ह्याला आणि असं भुरा पण म्हणतात।
तर ही मला डीमार्ट मध्ये भेटली, तर मी ही घेऊन आलेली आहे. तर आपण ही नसेल अवेलेबल तुमच्याकडे, तर तुम्ही पिठी साखर, आपली जी साधी साखर असते ती मिक्सरला लावून ती सुद्धा करू शकता. कारण मी दरवर्षी तशीच करते, पण ह्या वेळेस मला हे भुरा भेटली, म्हणजे ह्याच्याने असं चांगलं रवाळ टेक्स्चर येतं आणि लाडू अगदी तोंडात घालतात विरघळतात, टाळ्याला चिटकत नाही. त्यामुळे मी ही भुरा साखर घेतलेली आहे. तर तुम्ही पिठी साखर म्हणजे आपली जी घरातली साखर असते रेग्युलर, ती मिक्सरला अगदी पल्स मोडवर एकदा दोनदा असं करून घेतलं तरी असं टेक्स्चर तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, असं करून घेऊ शकता. आता आपण गॅस गरम करूया आणि हे पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. चला तर करूया आपण ही प्रोसेस. आता आपण इथे गॅसवर जाड बुडाची कढई ठेवलेली आहे, जेणेकरून आपलं पीठ पटकनी अगदी करपल्या जाणार नाही. त्यामुळे जाड बुडाचीच आपल्याला कढई घ्यायची आहे. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम. आणि मोठी कढई घ्यायची, छोटी नाही घ्यायची, म्हणजे आपल्याला छान पीठ असं परतता येणार त्याच्यामध्ये छान. आता सर्वप्रथम आपण तूप घालूया, 2 ते 3 चमचे आपण तूप घालून घेऊया सर्वप्रथम. आणि आपल्याला एकदम घालायचे नाही, आपल्याला असेच थोडं थोडं करूनच घालायचे आहे. आता तूप आपलं छान गरम झालेलं आहे, आपल्याला खूप कडकडीत पण नाही करायचं. आणि त्यामध्ये आता हे आपण भाजलेल्या डाळीचं मिश्रण यामध्ये घालू, बेसन, आणि छान आपल्याला सतत हलवत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, सुगंध सुटेपर्यंत, खरपूस रंग चांगला येईपर्यंत. सतत हलवत आपल्याला हे भाजायचं आहे. आता आपण डाळ आधीच भाजून घेतली होती 12 ते 15 मिनिटं, त्यामुळे आपल्याला हे पीठ भाजायला जास्त वेळ लागणार नाही. जास्तीत जास्त 30 मिनिटं लागतील, 25 ते 30 मिनिटं. जर आपण डायरेक्ट बेसन, विकतचं बेसन घेऊन जर करणार असेल तर आपल्याला 40 ते 45 मिनिटं लागतात लो फ्लेमवर भाजायला. आणि तुम्ही विकतचं बेसन वापरलं तर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून बारीक रवा घालायचा, म्हणजे रवाळ टेक्स्चर येतं पिठाला आणि छान लागतात लाडू. असं करून घ्यायचं. आता आपल्याला सतत हलवत लो टू मीडियम वर छान खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान. बघू शकता तुम्ही. आता तुम्ही बघता कलर कसा झालेला आहे. सर्वप्रथम आपण बेसन जेव्हा कढईत घातलं होतं तेव्हा कसा कलर होता आणि आता कसा झालेला आहे कलर. आता आपल्याला परत आपण दूध घालणार आहोत, तूप घालणार आहोत. परत 2 ते 3 चमचे तूप घालायचे आपल्याला, साजूक तूप. एकदम तूप जर आपण घातलं तर काय होणार, सुरुवातीलाच एवढं तूप आणि त्यामध्ये आपण हे बेसन घातल्यावर अगदी घट्ट घट्ट होणार. मग आपला जो आपण छान भाजायला पाहिजे खमंग सुवास असा बेसनाचा येणार नाही. आपल्याला बेसन खरपूस छान भाजून घ्यायचे, कारण लाडू त्याच्यावर डिपेंड असतात. आपण कसं बेसन भाजतो त्याच्यावर अगदी खरपूस, त्याच्यावर लाडूची चव डिपेंड असते. आपण हे त्यासाठी 2-2 चमचे घालून, आणि आपल्याला तुपाचं पण प्रमाण अगदी कळतं. आधी सुरुवातीला जर आपण घालून ठेवलं आणि ते तूप जर जास्त झालं तर मग लाडू फसतात. त्याच्यामुळे मग परत त्यामध्ये परत पीठ हे बेसन परत गरम करायचं, मग त्यात मिश्रणामध्ये परत एकत्र करायचं. त्याच्यापेक्षा सुरुवातीपासूनच हे असं जर 2-2 चमचे घालून जर आपण हे पीठ भाजलं तर आपल्याला तुपाचा पण एक अंदाज येतो.
असं सतत बघा कसा कलर झालाय, खमंग अगदी सुवास सुटायला लागलेला आहे. बरोबर कसं घरभर सुवास दरवळतो बेसन पिठाचा भाजताना. जसं भाजणीचा पण कसा बरोबर कळतो भाजणी करतोय, त्याप्रमाणेच भाजणीपेक्षा बेसनाचा अगदी सुवास जास्त दरवळतो. असाच आपल्याला करून घ्यायचा लो टू मीडियम वर. बघू शकता तुम्ही हे अशा गुठळ्या होतात तुपामुळे, अशा मोडत मोडतच आपल्याला पीठ भाजायचं आहे. तुपामुळे होतात त्या, बघू शकता. आता परत 2 चमचे आपण घालूया तूप. असं करून घेऊया आपण. आता बघा कसं भाजलं मस्त. आता परत आपल्याला ह्यामध्ये तूप घालायचं आहे. आता परत आपण तूप घालून घेऊया. परत 2 चमचे घालायचे आपण, 2 ते 3 चमचे. परत छान हलवायचं, चांगलं भाजून घ्यायचं. अशी प्रोसिजर करत राहायची जोपर्यंत तूप सुटत नाही अगदी बेसनाला. ज्या वेळेस बेसन आपलं तूप सोडायला सुरुवात करेल ना, तोपर्यंत आपल्याला असंच करून घ्यायचं आहे सतत. आणि आपण जेवढं खरपूस भाजूया चांगलं, तेवढं आपले लाडू चांगले टेस्टी होणार. थोडासा त्रास होतो हे करताना, पण लाडू जर छान खायचे म्हटले आपल्याला, चांगले टेस्टी, तोंडात घालताच विरघळणारे, टाळ्याला न चिटकणारे, तर मग ही प्रोसिजर एवढी लो टू मीडियम गॅसवर करायलाच हवी. तरच आपले लाडू अगदी मस्त दाणेदार होणार, टाळ्याला न चिटकणारे, खाताना अगदी तोंडात घालताच विरघळणारे लाडू तयार होणार. असं सतत करून घेऊया आपण. बघा, आणि तुम्हाला जर गुठळ्या वाटत असेल तर आपण त्या मोडून घ्यायच्या मॅशरने. पोटॅटो मॅशर, जो पावभाजीचा मॅशर असतो ना, त्याने अशा आहे ना मोडून घ्यायच्या आहे बघा. अशा मोडून घ्यायच्या गुठळ्या. बघू शकता तुम्ही, असं करून घ्यायचं. असं करून घेऊया आपण. छान सुवास अगदी दरवळतोय घरभर, बेसनाचा सुगंध. आता बघू शकता तुम्ही कसं अजून घट्ट घट्ट होत चाललेलं आहे. बघू शकता तुम्ही. मी आता परत 2 ते 3 चमचे तूप घातलं. आता बघा मिश्रण कसं असं थोडं थोडं सोनेरी सोनेरी दिसायला अगदी किंचित सुरुवात झालेली आहे. कलर चेंज व्हायला लागलाय आपल्या बेसनाचा, बघू शकता तुम्ही. तूप सोडायला सुरुवात करणार, कारण आता ती प्रोसिजर होईल सुरू. बेसन आहे ना आपलं तूप सोडायला सुरुवात करणार. कलर बघा कसा दिसतोय, पहिल्यापेक्षा भरपूर चेंज झालाय. सुरुवातीचा कसा होता आणि आताचा कसा झालाय. आता परत 2 चमचे तूप घालूया. आता आपलं तूप बघा किती उरलेलं आहे.
परत 2 चमचे आपण घालूया, परत मिक्स करूया। आता बघा कसं गुठळ्या जास्त व्हायला सुरुवात झाली, म्हणजे आता तूप सोडणार आपलं बेसन। बघा तुम्ही घट्ट 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 व्हायला सुरुवात झाली, हे बघा गोळा व्हायला सुरुवात झाली। असंच आपण तरी पण सतत असं हलवतच अगदी चमचा फिरवत एकसारखं भाजून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून एकसारखा भाजला जातो, कच्चा कुठं राहत नाही। सतत असंच करायचं आपल्याला, बघू शकता तुम्ही। आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण कसं झालंय। आता हे शेवटचं एवढं तूप उरलेलं आहे, हे सुद्धा अगदी आपण एखादा चमचाच ठेवूया आणि पूर्ण घालूया। टोटल आपल्याला 1 वाटी तूप लागलेलंच आहे एवढ्या मिश्रणाला, अर्धा किलो चना डाळीला, बेसनाला आपल्या, बघू शकता तुम्ही। आता बघा कसं झालंय आपलं मस्त, रंग पण बघा आता सोनेरी, हलका सोनेरी यायला सुरुवात झालेली आहे, बघा तुम्ही। आपल्याला खूप पण डार्क नाही करायचा, बघू शकता तुम्ही। असंच करून घ्यायचं आपल्याला, मस्त झालेलं आहे। बघा आता मिश्रण किती पातळ झालेलं आहे आपलं। आता ह्यावर आपण काय करणार आहोत, दुधाचा हपका मारायचा, म्हणजे आपलं हे छान फुलल्या जातं आणि बेसन लाडू आपले छान खमंग होतात। आता आपण आहे ना दुधाचा हपका मारूया। असा हपका मारला ना की पटापट हलवायचं। तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे ना लगेच फुलायला सुरुवात होते, पण पटपट पटपट आपल्याला हे करून घ्यायचंय, बघू शकता तुम्ही। असं करायचं, 2 ते 3 पोह्याचे चमचे एवढंच आपल्याला दुधाचा हपका मारायचा आहे, जास्त पण नाही। बघू शकताय बघा कसं झालंय मस्त दाणेदार मिश्रण। आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे आहे, कारण जर आपण ही कढई खूप गरम आहे ह्यातच ठेवलं ना तर हे खालून करपेल, मग त्याच्यामुळे काय करायचं, आता हे आपलं झालेलं आहे मिश्रण, तर आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण ताटात काढूया। आता आपण परातीत काढलेलं आहे मिश्रण, तुम्ही बघू शकता कसं झालंय आपलं, अगदी मस्त स्मूथ। आता हे आपण फॅन खाली थंड करून घेऊ आणि गार झालं की ह्यामध्ये आपण वेलची पावडर, जायफळ पावडर आणि जी आपण साखर आहे पिठी साखर तगार ते घालूया आणि मस्त लाडू वळून घेऊया। आता आपण हे थंड करून घेऊया फॅन खाली, बघू शकता तुम्ही। आता मिश्रण आपलं अगदी थंड झालेलं आहे, आपण हात लावून बघू शकतो। आता ह्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण वेलची पावडर घालूया, अर्धा ते 1 चमचा जायफळ पावडर घालूया। जायफळामुळे आपल्याला हे लाडू पचायला हलके होतात आणि त्रास होत नाही। असं हे आपण एकत्र करूया आणि हे असं करता करताच आपल्याला ह्यामध्ये
जे आपण ही तगार घेतलेली आहे, भुरा साखर, पिठी साखर तगार म्हणतात त्याला, ती थोडी थोडी घालून आपण मिक्स करू. एकदम घालून नको, जशी लागेल तसं आपण घालून आपले लाडू चांगले मिक्स करू. सर्वप्रथम आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी इथे लाडूला लावायला बेदाणे थोडे बदामाचे काप पण घेतलेले आहेत. हे तगारमुळे कसं रवाळ टेक्स्चर येतं आपल्या लाडूला. बघू शकता कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या लाडवाला. अगदी अप्रतिम झालेले आहेत, अगदी सर्व परफेक्ट आहे आपलं प्रमाण. आता ही पण बरोबर लागणार आपल्याला साखर. डीमार्ट मध्ये किंवा असं किराण्याच्या दुकानामध्ये हे आता उपलब्ध होती. आपण तिथं जाऊन विचारायचं साखरेचा भुरा किंवा तगार आहे का. नसेल तर आपण आपली जी रेग्युलर जाड साखर आहे ती सुद्धा मिक्सरला थोडीशी फिरून करू शकतो. आणि तगार घरी सुद्धा आपण बनवू शकतो. त्याला प्रोसेस आहे जरा, घरच्या घरी पण बनवू शकतो आपण तगार. ती सुद्धा अवघड नाहीये बनवायला. चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि त्याचे लाडू वळून घेऊया. आता आपण सर्व साखर एकत्र करून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचे लाडू वळता येतात का बघू. आरामात येणार, बघू शकता तुम्ही. कलर बघा किती छान, चमक बघा किती छान आहे आपल्या लाडवाला. असेच करून घ्यायचे बघा, असेच लाडू झाले पाहिजे. त्याला एक बेदाणा लावायचा आणि मस्त ठेवायचे. हे अजून 2-3 तासाने अजून छान जरा तूप त्यातलं आतलं थिजलं गेलं ना की मस्त लाडू आपले होणार. हे असे आपण करून घेऊया एक एक लाडू. बघू शकता असे लाडू करून घेऊया आपण. अगदी सोपे, अगदी परफेक्ट प्रमाणे आपलं, काहीच अवघड नाही. खूप पण असे मोठे मोठे नाही करायचे, साधारण आपल्याला साधारण आकाराचे करायचे. आता हे आपलं अर्धा किलो घेतलं होतं आपण डाळ, त्याच्यात आपण 300 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि 200 ग्रॅम तूप, असं आपले 1 किलोचे लाडू तयार होतात. बरोबर, अगदी परफेक्ट आहे आपलं. असे आपण करून घेऊया लाडू. बघू शकता असे कलर बघा किती सुंदर आहे. करून घेऊया. आज आपण अशा प्रकारे बेसन लाडूची रेसिपी करून दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता कसे कलर सुद्धा किती अप्रतिम आणि कसे मस्त चमकतात ते लाडू आपले. बघू शकता तुम्ही अगदी जवळून सुद्धा कसे झालेत आपले लाडू. अगदी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एक. अगदी पेड्यासारखे झालेले आहेत आतूनही. बघा किती अप्रतिम लाडू झालेले आहेत आपले. कलर सुद्धा आणि अगदी पेड्यासारखे खमंग असे. तर मी सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत. मी परत एकदा तुम्हाला सर्व टिप्स सांगते. थोडं थोडं तूप घालूनच बेसन भाजायचे आहे. लो टू मीडियम गॅसवरच सर्व तूप एकाच वेळेस घालू नका. बेसन खूप तुपामुळे घट्ट होते आणि बेसनाच्या गुठळ्या होतात. त्यामुळे बेसन भाजायलाही त्रास होतो आपल्याला. पीठ विकतचे वापरत असाल तर ते खूप बारीक असते. त्याचे लाडू खाल्ले की टाळ्याला चिकटतात. त्यामुळे त्यात 2 टीस्पून बारीक रवा वापरा. टोटल बारीक पीठ असेल तर 40 ते 45 मिनिटं लागतात. तूप बेतानेच घाला. मिश्रण कोरडे वाटत असेल तर मिक्सरला फिरून घ्या. गरमीमुळे तूप सुटते.
किंवा थोडे तूप गरम करून घाला. मिश्रण पातळ झाले तर त्यात परत बेसन कोरडेच भाजून घाला, तूप वापरू नका. तुम्हाला तूप कमी घालायचे असेल तरी तुम्ही घालू शकता. 1 वाटी ऐवजी अर्धी ते पाऊण वाटी वापरू शकता. तसे साखरही 300 ग्रॅमच्या ऐवजी 250 ग्रॅम वापरू शकता. कमी गोड खात असल्यास कमी गोड करू शकता. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही वनस्पती तूपही वापरू शकता. तरीही चांगले लाडू होतात. प्रमाण फक्त असेच घ्या. तूप वितळूनच घ्या मेजरमेंट नुसार. पिठी साखरही वापरू शकतो आपण. जाड साखरही मिक्सरला बारीक करून वापरू शकतो. आणि साखर बारीक करताना त्यात वेलची घालून बारीक करू शकतो. अशा प्रकारे मी टिप्स दिलेल्या आहेत. तर तुम्हाला हे माझी दिवाळी स्पेशल बेसन लाडूची रेसिपी कशी वाटली? मस्त मी दाणेदार खुसखुशीत असे खमंग लाडू, टाळ्याला न चिकटणारे पेढ्यासारखे करून दाखवले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला भरपूर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.